अप्रतिम लिहिलंय सुधीर मोघेंनी. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी. आयुष्य म्हटलं की कष्ट आले, त्रास आला, मनस्ताप आला, भोग आले आणि जीव जाईपर्यंत काम आलं. मग ते घरचं असो नाहीतर दारचं. बायकांना तर म्हातारपणापर्यंत कष्ट करावेच लागतात. 75 वर्षाच्या म्हातारीने पण भाजी तरी चिरून द्यावी अशी घरातल्यांची अपेक्षा असते. ही सत्य परिस्थिती आहे. आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत ह्या अपेक्षा राहणारच. त्यामुळे ही जी 4 भांडीकुंडी आपण आज नेटकी करतो ती मरेपर्यंत करावीच लागणार. ज्या किराणाचा हिशोब आपण आज करतो तोच आपल्या 70ीतही करावाच लागणार. मी म्हातारी झाल्यावर, माझी मुलं खूप शिकल्यावर त्यांच्याकडे खूप पैसे येतील, मग माझे कष्ट कमी होतील, ही खोटी स्वप्न आहेत. मुलं मुली कितीही श्रीमंत झाले तरी आई बाकी सगळ्या कामाला बाई लाव, पण जेवण मात्र तूच बनव, असं म्हटलं की झालं. पुन्हा सगळं चक्र चालू होतं आणि त्या चक्रव्यूहात आपण सगळ्या अभिमन्यू अडकत जातो. पण हे असंच राहणार असेल, जर परिस्थिती बदलू शकत नसेल तर मग काय रडत बसायचं का? तर नाही. परिस्थिती बदलणार नसेल तर आपण बदलायला हवं. मी हे स्वीकारलंय खूप अंतरंगातून आणि आनंदाने. माझा रोजचा दिवस म्हणजे नवी सुरुवात असते. खूप ऊर्जा आणि उर्मीने भरलेली सकाळ. सकाळी 7 वाजता जरी कुणी मला भेटलं तरी मी तेवढ्याच ऊर्जेने बोलू शकते. आणि रात्री 10 वाजताही, आदल्या दिवशी कितीही कष्ट झालेले असू देत, दुसरा दिवस हा माझा नवाच असतो. काहीच नाही लागत हो हे सगळं करायला. रोज नवा जन्म मिळाल्यासारखं उठा. छान आपल्या छोट्याशा टेरेसवर डोकावून थंड हवा घ्या. आपणच प्रेमाने लावलेल्या झाडावरून हात फिरवा. आपल्या लेकीला झोपेतच जवळ घ्या. इतकं भारी वाटतं ना. आहा, काय सांगू तुम्हाला. सकाळी उठलं की ब्रश करायच्या आधीच रेडिओ लागतो माझा. अभंग ऐकत मस्त डोळे बंद करून ब्रश केला, ग्लास भरून पाणी पिलं आणि मस्त आल्याचा चहा पीत खिडकी बाहेरच्या निर्जन रस्त्याकडे बघितलं ना की खूप भारी वाटतं मला. रोज मस्त तयार व्हा. आलटून पालटून स्वतःवर वेगवेगळे प्रयोग करत राहा. कधी हे कानातलं, कधी ते गळ्यातलं, कधी हा ड्रेस, कधी ती साडी, कधी केस मोकळे तर कधी बांधलेले, कधी ही टिकली तर कधी ती टिकली. सगळं ट्राय करत राहा. नवं नवं, रोजच नवं. रोज आपण स्वतःला नवीन दिसलो पाहिजे. स्वतःला बदललं की आजूबाजूला आपोआपच सकारात्मक ऊर्जा पसरत जाईल, तुमच्याही नकळत, आणि तुम्हीच तुम्हाला हव्याशा वाटू लागाल. मी तर याच्याही पार पुढची पायरी गाठलेली आहे. माझ्याबद्दल नकारात्मक कुणी बोलायला लागलं ना की माझे कान आपोआपच बंद होतात. काय माहीत काय झालंय त्या कानांना, पण बरंच ना, असं काही ऐकायलाच नको. आता मी कितीही गर्दीत असले तरी मी माझी एकटीच असते. मनातल्या मनात मस्त टुनटुन उड्या मारत असते. जे जसं आहे ते तसं स्वीकारते आणि पुढे चालत राहते. कुणी आलास समोर की आलास का बाबा, बरं झालं म्हणायचं आणि पुढे चालायचं. अजगरासारखी सगळी परिस्थिती गिळंकृत करत राहायचं. माहीत आहे मला हे सोपं नाही, पण मी ते स्वीकारलं आहे आणि एकदम खुश आहे. आणि म्हणूनच रोज म्हणते मी, एकाच या जन्मी जणू फिरेन जन्मेन मी. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी. हरवेन मी हरपेन मी तरीही मला लाभेन मी. हरवेन मी हरपेन मी
तरीही मला लाभेल मी, तरीही मला लाभेन मी. धन्यवाद.